नमस्कार YouTube फॅमिली, कसे आहात सगळे? मी मजेत आहे. आशा करतो की आपणही मजेत असाल. आज आहे रविवारचा दिवस आणि आम्ही सर्वांनी मिळून आज पिकनिकचं नियोजन केलेलं आहे आणि आमची पिकनिक जी आहे ते एका रिसॉर्टवरती जाणार आहे. आमची जी बस आहे ती दादरवरून निघालेली आहे. सर्वजण त्या बसमध्ये आहेत. आमचे सर्व सहकारी मित्र जे आहेत त्या बसमधून या ठिकाणी येणार आहेत. जी आमची मुंबईची जी मित्रमंडळी आहे ती दादर या ठिकाणी आलेली आहे. तसेच कल्याणवरून येणारे जे मित्रमंडळ आहेत ते सुद्धा दादर या ठिकाणी आलेले आहेत. आमची जी बस आहे ती दादरवरून निघाली आहे. त्या बसची आम्ही वाट पाहत आहोत. ही आपण गाडी पिकनिकसाठी बुक केलेली आहे. ही गाडी सध्या आता आलेली आहे. या गाडीमध्ये आपण बसणार आहोत. तनपुरे सर, सध्या पेन खोपोली रोडने SP रिसॉर्टकरता जात आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेनी सुद्धा आपण या ठिकाणी पोहोचू शकता, परंतु ते अंतर खूप लांबच असल्याने आम्ही या मार्गाचा अवलंब केलेला आहे. पनवेल ते SP रिसॉर्ट हे 40 किलोमीटर अंतरावरती आहे. पनवेलवरून आमची बस SP रिसॉर्ट या ठिकाणी निघालेली आहे आणि ही पहा आमची बसमधील धमाल. आणि जाधव साहेबांचं जबरदस्त असं डान्स प्रदर्शन. गणेश होलगिर सरांना आम्ही विनंती करत होतो की आमच्याबरोबर डान्स करा, परंतु ऐकत नव्हते. मग आम्ही आमची युक्ती वापरून अशा प्रकारे त्यांना डान्स करण्यासाठी भाग पाडलं. अरे नाला का म्हातारा माणूस आहे, जरा बघा जरा. अरे हो इकडे
म्हातारा माणूस आहे. म्हातारा माणसाला जेवारी कुठली आहे का बरं मुंतून घ्या मग राण्या भाऊला रडून घ्या. माझं जास्त काय वाटणार आहे. आपण सध्या पोहोचलेलो आहोत SP फार्मवरती आणि SP फार्मच्या बाहेर देखील अशा प्रकारची झाडे आहेत आणि हे जे आपण समोर पाहताय ते या SP फार्मचं एंट्रन्स गेट आहे. या एंट्रन्स गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर खूप प्रमाणात अशी बांबूंची, नारळाची, आंब्याची, चिक्कूची वेगवेगळी झाडं तुम्हाला इथे लावलेली दिसतात. त्याच्यामुळे या ठिकाणी मस्तपैकी असा गारवा तयार होतो आणि तुम्हाला उन्हामध्ये फिरताना सुद्धा उन्हाळा जाणवत नाही. या रिसॉर्टचं हे रिसेप्शन ऑफिस आहे. वीकडेजमध्ये जर आपण या ठिकाणी आलात तर पर पर्सन आपल्याला 1000 रुपये चार्ज केले जातात आणि विकेंडसाठी आपण या ठिकाणी येणार असाल तर पर पर्सन या ठिकाणी 1200 रुपये चार्ज केले जातात. पांढऱ्या शुभ्र अशा बैलजोडीचा स्टॅच्यूसुद्धा या ठिकाणी आहे. आपण जे समोर पत्र्याचं शेड पाहत आहे त्याच्यामध्ये आपली नाश्त्याची आणि जेवणाची सोय असणार आहे. तसेच इथे छोट्या खाजगी व्हेकल देखील येऊ शकतात. इथे आपण आता नाश्ता करून घेत आहोत. इडली आहे, इथे मिसळ आहे, त्यानंतर तुम्हाला इथे बुर्जी देखील खाण्यास मिळते. नाश्ता आणि जेवणासाठी खूप मोठा असा परिसर या ठिकाणी आहे. याच ठिकाणी समोर थंड पाण्याचे कूलर देखील लावण्यात आलेले आहेत. आम्ही सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी बसून छानपैकी नाश्त्याचा आनंद घेतला. इडली आणि बुर्जीपेक्षा या ठिकाणची मिसळ अप्रतिम आणि सुंदर अशी बनवण्यात आलेली होती. आमच्यासोबत फौजी आलेले होते, त्यांनी देखील तरीसोबत या मिसळचा आनंद घेतला. या पायऱ्यांवरचा संध्याकाळचा सीन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. नक्की पहा. हरणं बिंगणं वगैरे गेंडी बिंडी या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे स्टॅच्यू देखील दिसतील. बऱ्याचशा ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला फोटो काढण्यासाठी अशा प्रकारचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. या ठिकाणी 5 ते 6 स्विमिंग पूल आहेत. तसंच रेन डान्स ही 2 ठिकाणे आहेत. स्लायडिंग ही या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत. खूप मोठा या रिसॉर्टचा परिसर आहे. आम्ही या ठिकाणी आमचा ग्रुप मोठा असल्याकारणाने चेंजिंगसाठी 2 रूम घेतलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. तुम्हाला त्या रूम कशा आहेत ते दाखवतो. तीन आणि 4 नंबरच्या रूम या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. आमचा जवळजवळ 30 ते 32 जणांचा हा ग्रुप आहे. सगळं डिटेल आहे. माणूस इकडे बघा व्हिडिओ करता काढून. आपण या ठिकाणी फॅमिली सोबत जर स्टे करता आलोत तर या ठिकाणी रूमचे जे चार्जेस आहेत ते पर पर्सन 2000 रुपये नॉन AC रूम करता आणि AC रूम करता 2200 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत. कपलसाठी सुद्धा या ठिकाणी रूम उपलब्ध करून दिलेले आहेत. 6000 रुपये नॉन AC करता आणि 7000 रुपये AC रूम करता ते चार्ज करतात. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल देखील करू शकता. मी मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा आपल्या रूमवरती जाणार आहोत. कडक असं ऊन पडलेलं आहे. आपण सर्व मित्रांसोबत या ठिकाणी पोहण्याचा भरपूर आणि मनसोक्त असा आनंद घेणार आहोत. जे
जे लोक ड्रिंक करणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी अशी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. ती तुम्हाला आता मी पुढे दाखवतोय. बघा मोबाईल कडे बघा. वरते कैऱ्या पण दाखव. आमची ज्या ठिकाणी बैठकीची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप उंच आणि भली मोठी झाडं होती. त्यामुळे उन्हाळा असून देखील या ठिकाणी गारवा होता. नारळाची असतील, चिकूची, तसेच इतर झाडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेली होती. आपण जे हे समोर पाहताय ते तळं आहे. बघा किती उंच आणि मोठी झाडं या ठिकाणी आहेत. त्यामुळे परिसर खूप छान असा वाटत होता. या तळ्यामध्ये मासे देखील पाळले जातात. कदाचित मला वाटतंय की हीच मच्छी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला फ्राय करून दिली जात असावी. बघा हा काय क्लास सीन आहे एकदम. त्या रिसॉर्टच्या बाजूलाच अशा प्रकारचा हा सीन आहे. कराओके सिस्टमवरती आपले मित्रमंडळी गाणी म्हणण्याचा आनंद घेत आहेत. आता आपण इथून दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याकरता जाणार आहोत. कडक उन्हामुळे या लाद्या तापलेल्या होत्या आणि या तापलेल्या लाद्यावरती पाय ठेवणं म्हणजे अक्षरशः चुलीवरील तव्यावरती पाय ठेवण्यासारखं वाटत होतं. पहिल्यांदा मला काय वाटलं नाही पाण्यातून आल्यामुळे, परंतु अक्षरशः पुन्हा पाय भाजायला लागले. फौजीने या ठिकाणी पाणी मारल्यामुळे पुन्हा आमचा या ठिकाणी सर्वांचा डान्स सुरू झाला. आता आपण जात आहोत दुसऱ्या स्विमिंग पूलकडे. अक्षरशः डान्स करण्यासाठी या ठिकाणी आमची झुंबड उडालेली आहे. एकमेकांना बाजूला सारून सारून आम्ही या ठिकाणी डान्स करत आहोत. तुम्ही देखील पहा, तुम्हाला देखील या ठिकाणी खूप मजा येईल.
you want to serious cause you miss me. You say that you will love me every night and day, and I promised you that I would do the same. I know that nobody will love you the same way. Yeah, am I lying? Is it a lie you say I'm the one your soul? Is it? What we do here is go back. बामणी सध्या स्विमिंग पूलमध्ये दही अंडी फोडत आहेत. अशा प्रकारे मोर कमांडर सिंहाचा झगडा फाडताना छावा पिशी सोबत. लहान मुले, मोठी माणसे यांना खेळण्याकरता झोपाळे सुद्धा या ठिकाणी आहेत. आता आपण या ठिकाणी रेन डान्स करणार आहोत. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. Don't you think like that? I will love you endlessly. If you don't believe in me, don't you be like that? I will love you forever. If you don't believe in me, yeah. Don't you think like that? I will love you endlessly. If you don't believe in me, don't you be like that? I will love you forever. If you don't believe in me, yeah. You won't go fooling me twice now, baby. I'm sorry, that's the way it is. व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारची जेवणं या ठिकाणी सर्व केली जातात. दोन द्या मला, दोन. मला दोन द्या. चिकन हे काय मच्छी चिकन नको. हे काय मच्छी आहे? हा मच्छी. जेवणानंतर लगेचच आपल्याला लावणीचा कार्यक्रम पाहायला मिळतो.
आम्ही सर्वांनी दिवसभर भरभरून एन्जॉय केल्यानंतर संध्याकाळी जाताना आम्हाला रिसॉर्टतर्फे चहा आणि वडापाव सर्व केला होता. मिस्टर केळजी आम्हाला दुपारनंतर जॉईन झाले. आता त्यांच्या गप्पा बघा. सरकारी पेपर असेल तर पास होईल ना. आम्ही करतो ना दोघं वगैरे. आम्ही 2,000 देतो ना. आम्ही 2,000 करतो ना. 1,000 रुपये लागत आहे. फ्री मध्ये यायचं. नाही तर तुला जेजेला नेऊ आम्ही दोघं. टेन्शन घेऊ नका. छानपैकी गप्पा झाल्यानंतर पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्या परतीच्या प्रवासाच्या दरम्यान पुन्हा आम्ही बसमध्ये केराओके गाण्याचा कार्यक्रम केला. अशा प्रकारे हा रविवारचा दिवस आम्ही खूप आनंदात आणि मजेत घालवला. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.